Hello dear students, in the chapter thermodynamics our next point is thermodynamic process. Thermodynamic process म्हणजे ॲक्च्युअली काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज हे एक गॅस सिलेंडर आहे, एक सिलेंडर, त्या सिलेंडरच्या आतमध्ये अशा प्रकारे गॅस फिलअप केलेला आहे. दॅट सिलेंडर इज फिटेड विथ द पिस्टन and that piston is massless, movable, frictionless, whatever it. ओके, सपोज ही एक सिस्टीम आहे कन्सिडर करूया आणि ह्या सिस्टीमची ही एक पर्टिक्युलर स्टेट आहे. या स्टेटमध्ये सिस्टीमचा प्रेशर आहे P, व्हॉल्यूम आहे V. प्रेशर आणि व्हॉल्यूमचाच विचार करणार, टेम्परेचर वगैरे थोड्या वेळ बाजूला ठेवून. प्रेशर आहे P, व्हॉल्यूम आहे V. आता ह्या सिस्टीममध्ये जर प्रेशर P असेल तर ह्या प्रेशरमुळं हा जो काही पिस्टन आहे तो पिस्टन वरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे ड्यू टू द प्रेशर P. मग ही एक पर्टिक्युलर स्टेट सिस्टीमची कन्सिडर करूया. तिला आपण म्हणतोय इनिशियल स्टेट. तिला आपण काय म्हणतोय? इनिशियल स्टेट. ह्या इनिशियल स्टेटमध्ये होतंय काय की हा जो काही प्रेशर आहे गॅसचा इनसाइड द सिलेंडर, त्या प्रेशरमुळं हे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत हे गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअसली ह्या पिस्टनवरती स्ट्राईक होणार आहेत आणि पिस्टनवरती वरच्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार आहे. आणि ह्या अप्लाइड फोर्समुळं हा जो काही पिस्टन आहे हा पिस्टन वरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे आणि पिस्टनच्या झालेल्या मोमेंटमुळं प्रेशर डिक्रीज होणार आहे. प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. व्हॉल्यूम काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मग इनिशियल स्टेट याला आपण म्हणूया फायनल स्टेट. याला आपण म्हणूया फायनल स्टेट. मग कुठलीही थर्मोडायनामिक सिस्टीम एका पर्टिक्युलर इनिशियल स्टेटपासून दुसऱ्या फायनल स्टेटपर्यंत ज्या प्रोसिजरने जाते, ज्या मेथडने जाते, त्या मेथडला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. ओके, मग थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय ते जर सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता द प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट of the system changes to the final state. The procedure by which initial state of the system changes to its final state. Initial state of system changes to its final state is called process. प्रोसेस म्हणजे सिम्पली एक प्रोसिजर आहे की ज्या प्रोसिजरने सिस्टीम एका पर्टिक्युलर इनिशियल स्टेटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचते. त्या प्रोसिजरला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग थर्मोडायनामिक प्रोसेसमुळे होतंय काय? सपोज एक एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं ठरलं तर एक गॅस इनसाइड द सिलेंडर कन्सिडर करूया. त्या सिलेंडरला पिस्टन बसवलेला आहे आणि त्या पिस्टनवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्या गॅसचा प्रेशर इन्क्रीज होतोय अँड ड्यू टू इन्क्रीज इन प्रेशर जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम डिक्रीज होतं. मग इनिशियल स्टेटला जो प्रेशर होता त्या प्रेशरपेक्षा फायनल स्टेटचा प्रेशर चेंज झाला आहे. इनिशियल स्टेटला जे व्हॉल्यूम होतं त्याच्यापेक्षा फायनल स्टेटचं व्हॉल्यूम चेंज झालेलं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी सिस्टीमला इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत नेण्यासाठी जी काही प्रोसिजर आपण फॉलो करतोय, जी काही प्रोसिजर आपण यूज करतो आहे त्या प्रोसिजरला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग थर्मोडायनामिक प्रोसेसची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तुमच्यासमोर ब्लॅकबोर्डवरती आहे. द प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू द फायनल स्टेट. अशी प्रोसिजर की ज्या प्रोसिजरनी सिस्टीमची इनिशियल स्टेट चेंज होऊन ती सिस्टीम फायनल स्टेटला जाऊन पोहोचणार आहे. आता इनिशियल स्टेट चेंज होती याचा अर्थ काय होतोय की सिस्टीमचं जे काही ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, ओरिजिनल प्रेशर आहे, जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्या स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होतीये. म्हणजे याला आपण म्हणतोय सिस्टीमची स्टेट चेंज झाली. ओके, मग सिस्टीमची जर स्टेट चेंज होत असेल तर त्या सिस्टीमचे जे काही थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होणार आहे. मग त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूचा जो काही पर्टिक्युलर सेट आहे
प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी यांचा तो पर्टिक्युलर सेट, त्याला आपण स्टेट ऑफ द सिस्टीम असं म्हणतोय. आणि ती स्टेट जर चेंज करायची असेल तर ती स्टेट चेंज करण्यासाठी म्हणजे सिस्टीमचा प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम किंवा डेन्सिटी हे जर चेंज करायचं असेल तर ज्या प्रोसिजरचा यूज आपण करतोय त्या प्रोसिजरला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग ह्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये किंवा हा चेंज होत असताना एकतर आपल्याला सिस्टीममध्ये हीट ॲड करावी लागते किंवा सिस्टीम मधून हीट रिलीज होते. ओके, ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस देअर मे बी द ॲडिशन ऑफ हीट टू द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग और देअर मे बी द रिलीज ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. हीट सिस्टीम पासून सराउंडिंग पर्यंत जाऊ शकते किंवा सराउंडिंग मधून हीट सिस्टीमच्या आतमध्ये एंटर करू शकते किंवा सिस्टीम हीट गेन करू शकते, ॲब्झॉर्व करू शकते फ्रॉम द सराउंडिंग और सिस्टीम लूज इट्स हीट. मग सिस्टीम जर हीट गेन करत असेल तर त्या हीटला आपण पॉझिटिव्ह हीट असं म्हणत असतो किंवा सिस्टीम जर हीट लूज करत असेल, सिस्टीम पासून सराउंडिंग हीट ॲब्झॉर्ब करून घेत असेल तर त्या लूज झालेल्या हीटला किंवा सिस्टीमने लॉस झाले, सिस्टीम पासून जी हीट लॉस होणार आहे त्या लॉस झालेल्या हीटला आपण निगेटिव्ह हीट कन्सिडर करणार आहोत. आणि सिस्टीम जर थर्मोडायनामिक प्रोसेसच्या आतमध्ये असेल किंवा थर्मोडायनामिकच्या प्रोसेसमधून सिस्टीम जात असेल, सिस्टीमची इनिशियल स्टेट फायनल स्टेटमध्ये चेंज होत असेल तर त्या सिस्टीममध्ये एकतर हीट ॲड करावी लागणार आहे किंवा त्या सिस्टीमपासून हीट ॲब्सॉर्ब करून घ्यावी लागणार आहे. ॲड केलेल्या हीटला आपण पॉझिटिव्ह हीट कन्सिडर करणार आहोत आणि जी काही हीट लॉस होणार आहे तिला आपण निगेटिव्ह हीट कन्सिडर करणार आहोत. हिन्स वी कॅन से दॅट ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस और ड्युरिंग सच अ चेंज देअर मे बी अ ट्रान्सफर ऑफ हीट इन टू द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. थर्मोडायनामिक चेंज होत असताना हीट ट्रान्सफर होणार आहे सिस्टीमच्या आतमध्ये सराउंडिंग पासून और देअर मे बी अ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर केली जाणार आहे. किंवा हा चेंज जर आपल्याला घडून आणायचा असेल, कुठलीही सिस्टीम थर्मोडायनामिकच्या प्रोसेस थ्रू जर पाठवायची असेल, थर्मोडायनामिकच्या प्रोसेस थ्रू किंवा त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट आहे पासून तिला फायनल स्टेटमध्ये पोहोचायचं असेल तर एकतर तुम्ही हीट ॲड करू शकता. ॲडिशन ऑफ हीट, ॲडिशन ऑफ हीट, दिस इज द फर्स्ट रिझन टू चेंज द सिस्टीम. सिस्टीम चेंज होण्याचं जे काही पहिलं रिझन असेल, महत्त्वाचं जे काही कारण आहे ते ॲडिशन ऑफ हीट असेल. किंवा दुसरं एक आहे वर्क डन. वर्क डन, सिस्टीमची स्टेट चेंज करायची आहे, सिस्टीमला एका पर्टिक्युलर स्टेटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर स्टेटपर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे किंवा सिस्टीमचे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज जर चेंज करायच्या असतील तर सिस्टीममध्ये एकतर आपल्याला हीट सप्लाय करावी लागते, सिस्टीमला हीट सप्लाय करावी लागते किंवा सिस्टीममधून हीट ॲब्सॉर्ब करून घ्यावी लागते. जी हीट आपण सप्लाय करणार आहोत त्या हीटला पॉझिटिव्ह हीट कन्सिडर करणार, जी हीट सिस्टीमपासून ॲब्सॉर्ब केली जाईल त्या हीटला आपण निगेटिव्ह हीट असं कन्सिडर करणार आहोत. ओके, आणि दुसरा वे काय आहे की ज्या वेळेने सिस्टीम एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जाऊ शकते किंवा सिस्टीममध्ये चेंज होऊ शकतो तर तो आहे बाय डुईंग वर्क ऑन द सिस्टीम और बाय डुईंग द वर्क बाय द सिस्टीम. सिस्टीमवरती वर्क होत आहे किंवा सिस्टीममुळे जर वर्क होत असेल तर ऑब्वियसली तिथं पण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी हे जे काही थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. मग सिस्टीम जर थर्मोडायनामिक प्रोसेस थ्रू जात असेल किंवा सिस्टीमच्या इनिशियल स्टेटपासून सिस्टीम फायनल स्टेटला जात असेल तर एकतर हीट ॲड किंवा लूज होणार आहे, नाहीतर सिस्टीम कुठल्या तरी प्रकारचं वर्क करणार आहे. ते वर्क पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. जर सिस्टीमचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल, इफ देर इज अ एक्सपान्शन ऑफ अ सिस्टीम देन द वर्क इज पॉझिटिव्ह और इफ देर इज अ कॉम्प्रेशन ऑफ सिस्टीम देन द वर्क इज निगेटिव्ह. ओके, मग अशा प्रकारे थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे एक प्रोसिजर आहे की ज्या प्रोसिजरने सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाऊन पोचते. त्या प्रोसिजरला आपण काय म्हणणार आहोत? थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणणार आहोत. आणि यापैकी म्हणण्यापेक्षा सर्वच्या सर्वच थर्मोडायनामिक प्रोसेस या खूप स्लोली होणार आहेत. म्हणजे सिस्टीम एका पर्टिक्युलर इनिशियल स्टेटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर फायनल स्टेटपर्यंत
खूप स्लोली पोहोचणार आहे किंवा त्या सिस्टीमचे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामधला जो काही चेंज आहे तो चेंज खूप स्लो होणार आहे, खूप मायन्यूट चेंज तुम्ही तिथं ऑब्झर्व करणार आहात. या ज्या काही सिस्टीम आहेत ह्या सिस्टीम इतक्या स्लोली एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जाऊन पोहोचत आहे जेणेकरून त्या सिस्टीम पूर्णपणे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असते. मग हा जर चेंज होत असेल, सिस्टीम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जर जात असेल तर हा जो काही चेंज आहे हा चेंज खूप स्लोली होतोय जेणेकरून ती सिस्टीम ऑलवेज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये राहणार आहे. आता सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये राहते याचा अर्थ सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होणार नाही आहे किंवा सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स प्रेझेंट नसणार आहे किंवा सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचं टेम्परेचर डिफरन्स तुम्ही ऑब्झर्व करणार नाही. याचा अर्थ असा होतो की सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये ऑलवेज असणार आहे ज्या वेळेस सिस्टीम एका पर्टिक्युलर इनिशियल स्टेटपासून दुसऱ्या फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. ओके, हे झालं थर्मोडायनामिक प्रोसेस. आता ही थर्मोडायनामिक प्रोसेस खूप स्लो होणार आहे. ती इतकी स्लो होणार आहे की त्या थर्मोडायनामिक सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तुम्ही तिथं ऑब्झर्व करणार नाहीये. ती सिस्टीम ऑलवेज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये राहणार आहे. मग अशा ज्या काही सिस्टीम असतील की ज्या सिस्टीममध्ये खूप स्लोली चेंज होतोय जेणेकरून त्या सिस्टीम्स थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये राहतील त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहोत क्वासी स्टॅटिक सिस्टीम्स. क्वासी स्टॅटिक सिस्टीम्स. When there is a change in the state of system, if that change occurs very slowly so that system is always in thermodynamic equilibrium, then that system is called quasi-static system. अशा सिस्टीमला तुम्ही quasi-static system असं म्हणणार आहात किंवा अशी जी काही प्रोसेस आहे सिस्टीमची एक स्टेट टू अनदर स्टेट चेंज होण्याची त्या प्रोसेसला आपण क्वासी-स्टॅटिक प्रोसेस असं म्हणू शकतो. मग थर्मोडायनामिक प्रोसेस ॲक्च्युली काय असते ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग थर्मोडायनामिक प्रोसेसची डेफिनेशन पुन्हा एकदा मी सांगतोय. द प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. दॅट प्रोसिजर इज कॉल्ड थर्मोडायनामिक प्रोसेस. त्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत थर्मोडायनामिक प्रोसेस. आता ह्या थर्मोडायनामिक प्रोसेस मधलाच नेक्स्ट पॉइंट आहे वर्क डन. वर्क डन ड्यूरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. ड्यूरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिक प्रोसेस होत असेल सिस्टीम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत किंवा इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जाऊन पोहोचत असेल तर तिथं कुठल्या तरी प्रकारचं काहीतरी अमाऊंटचं वर्क होणार आहे. ते वर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या सब पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो. शो दॅट वर्क डन ड्यूरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस during the thermodynamic process is depends not only on initial state and final state but also on the path through which change occurs. काय दाखवायचं आहे? Show that work done during the thermodynamic process is not only depends on initial state and final state but also on the path through which change occurs. म्हणजे जी काही थर्मोडायनामिक प्रोसेस असेल
त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये होणारा जे काही वर्क आहे ते वर्क फक्त त्या प्रोसेसच्या त्या सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवरतीच डिपेंड नसून ते ज्या पाथनी ती सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचते त्या पाथवरती पण डिपेंड असणार आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. आता इनिशियल स्टेट फायनल स्टेटवरती ऑब्विसली वर्क डन डिपेंड असणारच आहे. जर तुम्ही इनिशियल स्टेट फायनल स्टेट किंवा थर्मोडायनामिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम ड्रॉ केली, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम जर ड्रॉ केली, तर त्या डायग्रामच्या त्या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येतोय तो एरिया म्हणजे वर्क असणार आहे. आणि हे वर्क इनिशियल स्टेट फायनल स्टेटवरती ऑब्विसली डिपेंड आहेच. बट ज्या काही पाथने सिस्टीम, ज्या काही मार्गाने सिस्टीम एका पर्टिक्युलर इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचते त्या पाथवरती पण ते वर्क डिपेंड असणारच आहे. आता ते कसं तर बघा, हा जो काही क्वेश्चन आपण की ज्याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे त्या क्वेश्चनचा आन्सर देत असताना एक थर्मोडायनामिक प्रोसेस कन्सिडर करूया की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचते. इनिशियल स्टेट आपण कन्सिडर करतोय ए, इनिशियल स्टेट कन्सिडर करूया ए की जिथं स्टेट व्हेरिएबल्स असतील व्ही आय पी आय. फायनल स्टेट कन्सिडर करूया बी की ज्या स्टेटला स्टेट व्हेरिएबल्स आहेत व्ही एफ पी एफ. ओके. आणि ही सिस्टीम ए पासून, ए ह्या इनिशियल स्टेट पासून बी या फायनल स्टेटला येऊन पोहोचते. तर त्या सिस्टीमला ए पासून बी पर्यंत आणण्याची जी प्रोसिजर आहे तिला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग ही सिस्टीम तीन वेगवेगळ्या मार्गाने बी पर्यंत येऊन पोहोचते असं कन्सिडर करूया. त्यापैकी फर्स्ट वे मी कन्सिडर करतोय डायरेक्ट ए टू बी ॲज युजल. फर्स्ट वे आहे, याला मी फर्स्ट म्हणतोय. फर्स्ट वे की ज्या वेनी सिस्टीम बी पर्यंत येऊन पोहोचते. इथं आहे इनिशियल व्हॉल्यूम पी आय, इथं आहे फायनल व्हॉल्यूम पी एफ, सॉरी प्रेशर. इथं आहे इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय, फायनल व्हॉल्यूम व्ही एफ. दिस इज द फर्स्ट वे. नाउ लेट्स कन्सिडर अनदर वन. हा एक वे कन्सिडर करूया. ए टू बी सिस्टीम पहिले ए पासून बी ला येते, बी पासून नंतर डी कन्सिडर करूया, नंतर डी पासून बी ला जाते. अशा प्रकारे सिस्टीम ए टू बी डी येणार आहे, डी टू बी जाणार. आणि हा एक वे कन्सिडर करूया. बुकमध्ये हीच डायग्राम व्यवस्थित दिलेली आहे. सी ती स्टेट कन्सिडर करूया. सी दिस इज द फर्स्ट वे, दिस इज द सेकंड वे अँड दिस इज द थर्ड वे थ्रू विच सिस्टीम कॅन बी चेंज इट स्टेट. की ज्या मार्गाने, ज्या वेने सिस्टीम त्याची स्टेट चेंज करणार आहे. असे तीन वेज आपण कन्सिडर करतो. ओके. आता प्रत्येक वे वन बाय वन डिस्कस करूया. इफ वी कन्सिडर द फर्स्ट वे, देन फर्स्ट वेची डायग्राम मी सेपरेटली ड्रॉ करतोय. दिस इज द डायग्राम ऑफ फर्स्ट वे. प्रेशर ॲक्सिस, व्हॉल्यूम ॲक्सिस, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट. आणि या फर्स्ट वेनी सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचणारे, ए पासून बी पर्यंत जाऊन पोहोचणारे. एला स्टेट व्हेरिएबल्स आहेत व्ही आय पी आय, फायनल स्टेटला व्हेरिएबल्स आहेत व्ही एफ पी एफ. फर्स्ट वे आपण कन्सिडर करतो. आता ह्या फर्स्ट वे मध्ये जर तुम्ही वर्क डन कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर ते वर्क डन आपल्याला एरिया अंडर द कर्व मिळणार आहे. मग ह्या कर्वच्या अंडर जेवढा काही एरिया येतोय हा एवढा एरिया, याला आपण वर्क डन असं म्हणणार आहोत. दिस इज द फर्स्ट वे. इफ सिस्टीम अंडरगोज द चेंज थ्रू द फर्स्ट वे, then there is decrease in pressure as well as increase in volume, or pressure and volume both changes simultaneously. If volume goes on increasing, pressure goes on decreasing and system goes to its final state. In this case, work done is represented by shaded
बरोबर. वर्क डन म्हणजे शेडेड एरियाच असणार आहे. आपल्याला काय सांगायचं आहे की वर्क डन फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरतीच डिपेंड नाही, ते पाथवरती पण डिपेंड आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी ही एक पर्टिक्युलर डायग्राम मी कन्सिडर करतोय आणि ह्या डायग्राममध्ये काय दाखवलंय, वेगवेगळे वेज दाखवलेत की ज्या वेजने सिस्टीम ए या इनिशियल स्टेटपासून बी या फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आता ह्याच डायग्रामला आपण स्प्लिट करतोय. हा फर्स्ट वे मी दाखवतोय, सिस्टीम ए टू बी जाते ह्या मार्गाने. हा जो काही वे दाखवलेला आहे कर्व, ह्या वेने सिस्टीम ए टू बी जाते. त्यावेळेस जसजसा प्रेशर डिक्रीज होईल तसं व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाणार आहे. प्रेशर जसा डिक्रीज होतोय तसं व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाणार आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम सायमल्टेनियसली चेंज होणार आहे आणि सिस्टीम फायनल स्टेट बी ला जाऊन पोहोचणार आहे. ह्या केसमध्ये जर वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला एरिया अंडर द कर्व कन्सिडर करावा लागणार आहे. ऑब्विसली गॅस एक्सपांड होतोय, इनिशियल व्हॉल्यूम कमी आहे, फायनल व्हॉल्यूम जास्त आहे, याचा अर्थ गॅस एक्सपांड होतोय, ते वर्क डन पॉझिटिव्हच असणार आहे. बट ते वर्क डन या शेडेड एरियाने मी दाखवणार आहे. ओके, अशा प्रकारे फर्स्ट वे मी कन्सिडर केलाय. फर्स्ट वे मधलं वर्क डन मला एवढं मिळालंय. हा जो एवढा शेडेड पोर्शन दिसतोय, हा शेडेड पोर्शन म्हणजे वर्क डन असणार आहे. म्हणजे तो फर्स्ट पाथ जर मी कन्सिडर केला तर त्या पाथनी सिस्टीम ए टू बी जात असेल तर वर्क डन मला शेडेड रिजनने मिळत आहे. दिस इज द फर्स्ट फिगर. इफ आय कन्सिडर सेकंड वे मी कन्सिडर करतोय. सेकंड वे जर मी कन्सिडर केला की सेकंड वे मध्ये सिस्टीम पहिले ए टू सी जातीये. पहिली डायग्राम जर तुम्हाला आठवत असेल तर सिस्टीम इनिशियली ए टू सी जाणार आहे, नंतर सी टू बी जाणार आहे. हा सेकंड वे आहे. ए इथं व्हेरिएबल्स आहेत व्ही आय पी आय. सेकंड वे आपण कन्सिडर करतोय, सेकंड पाथ आपण कन्सिडर करतोय की ज्या पाथने सिस्टीमची स्टेट ए टू बी चेंज होणार आहे. इथं आहे इंटरमिडिएट स्टेट सी. या सीला आपण म्हणणार आहोत इंटरमिडिएट स्टेट. ही आहे फायनल स्टेट बी की जिथं स्टेट व्हेरिएबलचे व्हॅल्यू आहेत व्ही एफ पी एफ. मग जर ही डायग्राम जर व्यवस्थित ऑब्झर्व जर तुम्ही केली तर तुम्ही सांगू शकता इनिशियली the pressure remains constant. Initially pressure remains constant, volume increase up to the point C. Initially pressure remains constant and volume increase up to the point C. Then volume remains constant and pressure decrease up to the point B. असंच होत आहे. एक्स ॲक्सिसला व्हॉल्यूम आहे, वाय ॲक्सिसला प्रेशर आहे. सुरुवातीला ज्यावेळेस सिस्टीम ए ह्या स्टेट पासून सी ह्या पर्टिक्युलर इंटरमिडिएट स्टेट पर्यंत जाऊन पोहोचणार आहे त्यावेळेस प्रेशर तर कॉन्स्टंट राहतोय, बट जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय सी या पॉइंट पर्यंत. सी या पॉइंटला काय होतंय, प्रेशर डिक्रीज होतोय, बट जे काही व्हॉल्यूम आहे ते कॉन्स्टंट राहतंय. मग ह्या पर्टिक्युलर पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स तुम्हाला लिहायचे असतील तर तुम्ही लिहू शकता व्ही एफ पी आय. व्ही एफ पी आय हे त्या पर्टिक्युलर सी आय इंटरमिडिएट पॉइंटचे काय आहेत, कोऑर्डिनेट्स आहे. ही डायग्राम जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर तुम्ही काय सांगू शकता बघा. इफ सिस्टीम अंडरगोज अ चेंज बाय द सेकंड path or by the second way, then initially pressure of the system remains constant and volume increase up to the point C. Then after point C pressure decrease and volume remains up to the point B and system reaches to its final स्टेट. सिस्टीम फायनल स्टेटला येणार आहे. इथे एका इंटरमिडिएट स्टेटचा विचार आपण करतोय. हा दुसरा वे. आणि ह्या वेने होणारं जे काही वर्क आहे ते वर्क जर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार आहे तो एरिया म्हणजे करावं लागणारं वर्क असणार. वर्क
सेकंड केस. सेकंड. आता थर्डचा जर विचार केला, इफ आय कन्सिडर थर्ड वे और थर्ड path through which system undergoes a change from initial state to the final state, then what happened? Firstly, let's draw the figure. This is initial state A, coordinates are vi, pi. coordinates काय आहेत? vi, pi आहे. This is the final state. coordinates are vf, pf. final state B. B चे coordinate vf, pf आहे. ओके. आता इथं काय होतंय, सुरुवातीला व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, बट जो काही प्रेशर आहे तो प्रेशर कंटिन्युअसली डिक्रीज होतोय अप टू द पॉइंट डी. डी या पॉइंट पर्यंत प्रेशर कंटिन्युअसली डिक्रीज होणार आहे बाय कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय राहते, कॉन्स्टंट राहते. नंतर काय होतंय, प्रेशर कॉन्स्टंट राहतोय पीएफ, प्रेशर कॉन्स्टंट राहतोय पीएफ, आणि जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. मग ह्या थर्ड पाथनी जर सिस्टीम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जात असेल तर जे काही वर्क आहे ते वर्क एरिया अंडर द कर्व असणार. मग या कर्वच्या अंडर किती एरिया येतोय, एवढा. याला आपण म्हणूया वर्क डन. मग ओव्हरऑल हे काही डिस्कशन आहे आपलं, जी आपण फिगर फर्स्ट कन्सिडर केली होती, की ज्या फिगरमध्ये सिस्टीम ए या इनिशियल स्टेटपासून बी या फायनल स्टेटपर्यंत तीन वेगवेगळ्या मार्गाने, तीन वेगवेगळ्या वेजने, तीन वेगवेगळ्या पाथने जात होती. त्या फिगरमधला एक फर्स्ट पार्ट आपण कन्सिडर केला, फर्स्ट पाथ, की ज्या पाथमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघंही सायमल्टेनियसली चेंज होत आहे. प्रेशर डिक्रीज होतोय, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. त्याच्यामध्ये होणारा वर्क म्हणजे हा शेडेड रिजन असणार आहे. नंतर सेकंड पाथ मी आपण कन्सिडर करतोय, इथे एक इंटरमिडिएट स्टेट सी असणार आहे. सुरुवातीला प्रेशर कॉन्स्टंट राहते, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. नंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, प्रेशर डिक्रीज होतोय, बट सिस्टीम फायनल स्टेटला येऊन पोहोचते. ह्या केसमध्ये वर्क डन आपल्याला या शेडेड रिजनने मिळत आहे. नंतर थर्ड जो काही वे आहे, थर्ड जो काही पाथ आहे, त्या पाथचा जर विचार केला, सुरुवातीला प्रेशर डिक्रीज होतोय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय व्ही आय. नंतर प्रेशर कॉन्स्टंट राहतोय पीएफ, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय आणि सिस्टीम बी या फायनल स्टेटला जाऊन पोहोचते. त्या केसमध्ये वर्क डन आपल्याला हा शेडेड रिजन मिळतोय. ओव्हरऑल मला सांगायचं काय आहे की वर्क डनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलतीये. हा एरिया सर्वात जास्त असणार आहे, हा एरिया त्यापेक्षा कमी असणार आहे, आणि थर्ड केसचा एरिया सर्वात कमी असणार आहे. मग थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये जे काही वर्क होते ते वर्क फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरतीच डिपेंड नसून ते वर्क ज्या पाथने सिस्टीम एका पर्टिक्युलर स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचते त्या पाथवरती पण डिपेंड असणार आहे. हे आपण ह्या पूर्ण ओव्हरऑल डिस्कशनवरून सांगू शकतो. फ्रॉम दिस ऑल डिस्कशन वी कॅन से दॅट इन इच केस वर्क डन इज डिफरंट अँड work done depends not only on the initial and final state but also it depends on the path through which that change occurs. ज्या पाथने तो चेंज होणार आहे त्या पाथवरती पण ते वर्क डन डिपेंड असणार आहे. दिस इज वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये वर्क डन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे ते वर्क डन कॅल्क्युलेट करू शकता. वर्क डन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे सिम्पली तुम्हाला प्रेशर व्हॉल्यूम जी काही डायग्राम आहे, इंडिकेटर डायग्राम आहे, ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि त्या डायग्रामच्या अंडर, कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार तो एरिया म्हणजे वर्क असणार आहे. ओके, पुन्हा एकदा रिवाइज करूया. इफ वी कन्सिडर द फर्स्ट वे, when system undergoes a change by the first way, pressure and volume changes continuously. Pressure decreases with increase in volume and the area under the curve or the shaded region shows the work done during this change.
If system undergoes a change by second way or by second path, then initially the pressure remains constant and volume increases up to its final value Vf at point C. Then after point C, the volume Vf remains constant and pressure decreases to Pf at point B and system comes to its final state. During this, if we consider the shaded region or area under the curve, that shaded region gives the work done. If system undergoes a change by third path, then initially pressure decreases to its final value Pf. At the same time, volume remains constant, and after point D, volume increases to its final value Vf. At the same time, pressure Pf remains constant and system comes to its final state. During this, the shaded region is represent work. From this overall discussion, we can say that work done in each case is different. Hence, work done is not only depends on the initial and final value or initial and final state of the system, but also it depends on the path followed by the system to undergoes this change. ह्या चेंजला घडून आणण्यासाठी ज्या पाथचा यूज केला गेलाय त्या पाथवरती पण सिस्टीमवरती होणारं किंवा सिस्टीममुळे होणारं वर्क डिपेंड असणार आहे. ओके. आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेसमधला हा जो काही पॉईंट होता वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस हा इथं आपण संपवतो आहे. ओके. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जर आपण हीट ॲड केली तर त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जो काही होणारा चेंज आहे तो चेंज कशा प्रकारे होतोय, काय चेंज होतोय, त्या चेंज विषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या पूर्ण व्हिडिओमध्ये ॲक्च्युली थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय असते त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा विचार आपण केला आहे. थर्मोडायनॅमिक प्रोसेसची डेफिनेशन आपण बघितलेली आहे आणि जर थर्मोडायनॅमिक प्रोसेस होत असेल, सिस्टीम एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जात असेल तर तिथं ऑब्वियसली एकतर हीट ॲड करावी लागणार आहे किंवा सिस्टीमपासून हीट ॲब्सॉर्ब करून घ्यावी लागणार आहे किंवा सिस्टीमवरती वर्क होणार आहे किंवा सिस्टीममुळे वर्क होणार आहे. या सर्व कारणांमुळे सिस्टीम एका इनिशियल स्टेटपासून दुसऱ्या फायनल स्टेटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं म्हणणार आहोत. यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये होणारा जे वर्क आहे त्या वर्कचाही आपण विचार केला आहे. वर्क म्हणजे सिम्पली एरिया अंडर द कर्व ऑफ पी व्ही डायग्राम असणार आहे. पी व्ही डायग्रामच्या अंडर जेवढा एरिया येणार आहे त्या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार आहे त्याला आपण वर्क डन असं म्हणणार आहोत. आणि एका क्वेश्चनचा आन्सर पण आपण बघितला आहे. क्वेश्चन असा होता, शो दॅट वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस is not only depend on the initial and final state of the system but also depends on the path through which that change occurs. ज्या पाथने तो चेंज होतोय त्या पाथवरती पण वर्क डनची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. ओके. थँक्यू.